संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे महायुतीचे सरकार, आमदार शहाजीबापू पाटील। संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे महायुतीचे सरकार, आमदार शहाजीबापू पाटील। शेतकऱ्यांनी KYC अपडेट करून दुष्काळ निधीचा लाभ घेण्याचे आवाहन। सांगोला खरीप हंगामात दुष्काळामुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून सांगोला तालुक्यातील 1,19,342 बाधित शेतकऱ्यांना 157,07,67,000चा मदत निधी प्राप्त झाला आहे। सदरचा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे। शेतकऱ्यांनी आताही KYC अपडेट करून संबंधित तलाठ्याकडे 7/12 उतारा, 8 उतारा, बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स प्रत, आधार कार्डची पूर्तता करून दुष्काळ निधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे। दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना हा मदत निधी उपलब्ध होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महायुतीचे सरकार सर्वसामान्यांचे असून त्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे। संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे हे महायुतीचे सरकार आहे, असे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले। आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी सांगोला तालुक्यातील 1,19,342 शेतकऱ्यांना 157,07,67,000ची मदत मिळणार आहे। सांगोला तालुक्यात 2 हेक्टर मर्यादित 44,067 हेक्टर जिरायत, 21,543 हेक्टर बागायत, 14,199 हेक्टर बहुवार्षिक पिके असे 79,810 हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते। 2 ते 3 हेक्टर मर्यादित 24,065 हेक्टर जिरायत, 10,361 हेक्टर बागायत, 5,767 हेक्टर बहुवार्षिक पिके असे 40,293 हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते। 2 हेक्टर मर्यादित 2,245, 2,434, 3,745 हेक्टर जिरायत, 3,662 हेक्टर बागायत, 3,194 हेक्टर बहुवार्षिक पिके असे 10,603 हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते। 2 ते 3 हेक्टर मर्यादित 2,245, 2,167, 2,945 हेक्टर जिरायत, 1,761 हेक्टर बागायत, 1,297 हेक्टर बहुवार्षिक पिके असे 5,104 हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नाला यश आले असून दुष्काळात शेतकऱ्यांना मदत देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, 8 उतारा, आधार कार्डची झेरॉक्स प्रत व बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स यांची तलाठी मंडळ अधिकारी यांच्याकडे पूर्तता करावी। त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँक खाते त्याचबरोबर मोबाईल नंबर आणि इतर सर्व कागदपत्राची पूर्तता करून दुष्काळ निधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे।